बातमी पुण्यातून। पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे। 4 ते 5 गाड्यांची धडक होऊन भीषण अपघात झालाय। एका कंटेनरसह 3 चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय। तीव्र उतारावरून पुढे आलेल्या गाड्या एकमेकांना धडकल्यात आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अपघात झालाय। काही दिवसांपूर्वीच अपघात होऊन 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि पुन्हा एकदा नवले पुलावर अपघात झालाय। पुण्यातील नवले पूल परिसरामध्ये होत असलेल्या अपघातांची मालिका काही थांबता थांबत नाहीये। याचं कारण म्हणजे पुण्यातील नवले पुलाकडे येणाऱ्या रस्त्यावरती असणारा हा तीव्र स्वरूपाचा उतार आणि याच तीव्र स्वरूपाच्या उतारामुळे अनेक कंटेनरचे ड्रायव्हर, ट्रकचे ड्रायव्हर जे आहेत ते आपले वाहन जे आहे ते न्यूट्रल करून घेऊन येत असतात। त्यामुळे देखील हा अपघात जो आहे तो सातत्याने वाढत असल्याची माहिती जी आहे ती मागील कित्येक दिवसांपासून प्रशासनाकडून दिली जाते। परंतु हा तीव्र स्वरूपाचा उतार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की मागील काही दिवसांपूर्वीच जो अपघात झाला होता त्यामध्ये कंटेनरच्या चुकीमुळे, कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे जवळपास 8 नागरिकांचा मृत्यू झालेला होता। तर आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास अशाच पद्धतीने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटल्यामुळे, ब्रेक जो आहे तो फेल झाल्यामुळे 4 ते 5 वाहनांना जी आहे ती या वाहनाने धडक दिलेली पाहायला मिळते। जवळपास 5 वाहनं यामध्ये जी आहेत ती या सापडलेली पाहायला मिळत होती। यामध्ये काही महागड्या गाड्या होत्या, त्याचबरोबर 2 ते 3 कंटेनर होते, तर आणखीन 2 चारचाकी वाहनं होती। ही एकमेकांना धडकल्याची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला मिळते। त्यामुळे हा जो तीव्र स्वरूपाचा उतार आहे या तीव्र स्वरूपाच्या उतारावरती नेमका पर्याय काय आहे यासाठी नॅशनल हायवेच्या अधिकारी असतील किंवा इतर यंत्रणा असतील, PMC असेल, PMRD असेल, या सगळ्या यंत्रणेकडून जे आहे ते वेगवेगळे उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्यानंतर तरी या सगळ्या नवले पूल परिसरातले अपघात थांबतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।